हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डी वाय सर. वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आपण क्लास 9 ची मॅथमॅटिक्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपण ट्रिग्नोमेट्री मॅथ्स 2 चा चॅप्टर सुरू केला होता. त्यातला आपला 8.1 ही प्रॅक्टिस सेट संपली आहे. आज आपण 8.2 जे प्रॅक्टिस सेट आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्या आधी काही बेसिक्स आहेत ते आपण बघू. काही फॉर्म्युला आहे, एक टेबल आहे इम्पॉर्टंट वाला, तो आपण या टॉप चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला शिकायचंच आहे. तो मी तुम्हाला ट्रिक वाईज सांगतो की तुम्ही पटकन कसा लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर आपण सरळ सरळ जाऊ प्रॅक्टिस सेटवर. आता जो आहे मित्रांनो, तुम्ही बघा, एक मिनिट. ओके, तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे ते 2 ते 3-4 फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचे आहे. 3-4 म्हणण्यापेक्षा 5-6 फॉर्म्युले आहेत. पहा मग, आता सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 डिग्री मायनस थीटा. हा फर्स्ट फॉर्म्युला आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. सेकंड वाला फॉर्म्युला आहे साइनच्या जागी कॉस लावा, कॉसच्या जागी साइन लावा. म्हणजे इथं काय होईल आपला, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 डिग्री मायनस थीटा. हा सेकंड फॉर्म्युला राहील आपला. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. थर्ड वाला आणि व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला राहील, तो राहील आपला टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. का फॉर्म्युला राहील आपला हा, टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. फोर्थ वाला फॉर्म्युला राहील आपला साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा जो आहे फोर्थ वाला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्यानंतर तुम्हाला एक व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटी आहे, ते पण चांगली लक्षात ठेवायची आहे. आणि ती आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे जे 5 फॉर्म्युले दिसत आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करा. या 5 फॉर्म्युलेच्या बेसिसवरच, आणि तुम्हाला मी एक टेबल सांगतो त्याच्या बेसिसवरच, हा पूर्णच्या पूर्ण तुमची प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह होऊन जाईल. पहिला फॉर्म्युला आहे साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. दुसरा आहे कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. तिसरा आहे टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. फोर्थ वाला आहे साइन थीटा बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. फिफ्थ वाला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. एवढे फॉर्म्युले जर तुम्ही चांगले लर्न ठेवले तर तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट जे आहे एकदमच इझी वाटेल. पहा मग, आता सगळ्यात आधी याच्यानंतर एक इम्पॉर्टंट असा एक टेबल आहे. टेबल मधले जे व्हॅल्यूज आहे साइन, कॉस आणि टॅनचे 0 डिग्रीसाठी, 30 डिग्रीसाठी, 45 डिग्रीसाठी, 60 डिग्रीसाठी आणि 90 डिग्रीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असे काही व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला चांगले लर्न करायचे. पहा मग, आता साइन, कॉस, टॅन. ओके, 0, 30, 45, 60 आणि 90. आय होप तुम्हाला दिसत असेल पूर्ण. पहा, आता 3 रॅशो आहे आपल्याकडे. एक आहे साइन, दुसरा आहे कॉस आणि तिसरा आहे आपला टॅन. कोणते कोणते आहे? साइन, कॉस, टॅन. आता हे 9th क्लास साठी आहे. 10th मध्ये यांचे 3 मावस भाऊ येणार आहेत. ते आहे कॉट, सेक, कोसेक. ते पुढच्या वर्षी आपण बघणार आहोत. पहा मग, आता तुम्हाला कोणत्या कोणत्या डिग्रीसाठी साइन, कॉस, टॅनची, आता हे जे आहेत हे काय आपले ट्रिग्नोमेट्रिक रॅशोज, आणि इकडे राहील आपले अँगल्स. तुम्हाला फाइंड करायचं आहे 0 डिग्रीसाठी, 30 डिग्रीसाठी, 45 डिग्रीसाठी, 60 डिग्रीसाठी आणि 90 डिग्रीसाठी. जेव्हा पण तुमचा पेपर येईल तुम्हाला हा टेबल जो आहे तो चांगल्या प्रकारे लर्न पाहिजे. कुठेतरी तुम्ही रफ मध्ये, जसा पेपर आला आपला, आन्सर शीट मिळाली, पेज पलटवायचा, रफ लिहायचा आणि हा टेबल पहिलेच काढून ठेवून द्यायचा. याच्यावर फिक्स क्वेश्चन जो आहे तुमच्या सेकंड टर्म मध्ये राहणार आहे. पहा मग, आता याची व्हॅल्यू कशी काढायची. एक व्हॅल्यू समजा का तुम्ही फक्त साइनचे काढण्यास शिकले
तर बाकी सगळे व्हॅल्यू जे आहे ते तुम्ही इझिली काढू शकता. आणि साईनची व्हॅल्यू कशी काढायची त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ते ट्रिक तुम्ही चांगली लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले लिहायचं 0 1 2 3 4. का लिहिलो मी 0 1 2 3 4. या सगळ्यांना मी टाकलो रूट मध्ये. या सगळ्यांना का करतो मी रूट मध्ये टाकत आहो. का लिहिलो मी 0 1 2 3 4. सगळ्यांना का केलो मी रूट मध्ये टाकलो. आणि सगळ्यांना डिवाइड करतो 2 ने. सगळ्यांना डिवाइड कशाने करतो मी 2 ने. पहा मग आता जसा एवढी स्टेप केले तुमचे सगळेच्या सगळे व्हॅल्यूज जे आहे येऊन जाईल. कोणत्याही नंबरला 0 ने कोणत्याही नंबरला डिवाइड करा किंवा काही करा त्याचा आन्सर काय येईल 0. 0 ने मल्टिप्लाय करा डिवाइड करा त्याचा आन्सर काय येईल आपला 0. म्हणून पहिली व्हॅल्यू आहे साइन 0 0. दुसरी 1 चा स्क्वेअर रूट किती होते 1 आणि खाली काय 2 म्हणून हे वाली व्हॅल्यू आली आपली 1/2. हा सध्यासाठी राहू द्या. मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो एकदम 10-15 सेकंड मध्ये. इथं का दिला आपल्याला हा वरती आहे √3 आणि खालती आहे 2. यांचा काहीच नाही होऊ शकत म्हणून तो तसाच्या तसाच ठेवून द्या. हा वाला जो आहे 4 चा स्क्वेअर रूट किती होते 2 आणि डिवाइड मध्ये किती आहे 2. 2/2 म्हणजे किती होईल 1. मग इथं का लिहाल तुम्ही 1. आता राहिला हा वाला. इथं दिला आहे तुम्हाला √2 डिवायडेड बाय 2. आता 2 ला आपण कसा लिहू शकतो. हा वरचा √2 जसाच्या तसा 2 ला जे आहे ते आपण √2 इंटू √2 असा लिहू शकतो. 2 ला आपण का लिहू शकतो √2 इंटू √2. कोणताही नंबर त्याच्या रूटनं मल्टिप्लाय केला तर तो त्याचा आन्सर येऊन जाईल. हा एक √2 कटला वरती काय नाही म्हणजे काय 1 आणि खाली काय राहिला √2 म्हणजे हे वाली जी व्हॅल्यू आली ती काय आली 1/√2. अशा प्रकारे जे आहे हे साइनचे सगळे व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आहे. समजलं कसं कराल. 0 1 2 3 4 लिहायचा त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचा आणि डिवाइड मध्ये काय करायचं 2 करायचा. साइनचे पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू तुमच्याकडे येऊन जाईल. आता कॉसची व्हॅल्यू कशी काढायची. हा 0चा पहिला वाला आहे हा लिहायचा शेवटी. पहिला वाला कुठं लिहिला शेवटी. मग शेवटी वाला कुठं लिहाल पहिले. पहिला वाला शेवटी तर शेवटी वाला पहिला. मधातला कुठं लिहाल मधातच लिहून टाका. पहा आता हा गेला इकडं हा गेला इकडं आणि हा असा इथच्या इथं. हा जो आहे हा कोणाकडे लिहून इकडं 1/2. हा कोणाकडे लिहून हा इकडं √3/2. हा आला आपला कॉसची व्हॅल्यू. आता राहिली टॅनची व्हॅल्यू. टॅन म्हणजे काय होते आताच आपण फॉर्म्युला पाहिलो तो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता वरती जो आहे डिनॉमिनेटरला विसरून जायचा. इथं डिनॉमिनेटरला का करायचा विसरून जायचा. वरचा न्यूमरेटर डिवायडेड बाय खालचा न्यूमरेटर लिहायचा. म्हणजे 0 डिवायडेड बाय 1. 0/1 म्हणजे किती होईल आपला 0. हा डिनॉमिनेटरला विसरून जा. इथं काय 1 डिवायडेड बाय इथला न्यूमरेटर काय √3. हा वरचा वर्त लिहिलो हा खालचा खालतं लिहिलो. म्हणजे वरच्या डब्यातला वर्त खालच्या डब्यातला खालतं. डिनॉमिनेटर विसरून गेलो. हा वरच्या डब्यातला वर्त लिहिलो खालच्या डब्यातला खालतं लिहिलो. 1/1 म्हणजे किती होते 1. डिनॉमिनेटरला विसरून गेलो. हा वरच्या डब्यातला वर्त लिहिलो खालच्या डब्यात काय 1 लिहायची बी आवश्यकता नाही. फक्त √3 लिहा किंवा √3/1 लिहा चालून जाईल. इथं 1 आहे 1 डिवायडेड बाय 0. 1 डिवायडेड बाय 0 जर कराल तर तुम्हाला आन्सरच नाही. म्हणजे याचा आन्सर राहील नॉट डिफाईन. याला आपण ND लिहू शकतो किंवा नॉट डिफाईन अनडिफाईन तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे जो आहे आपला टेबल तुम्ही पूर्णपणे काढू शकता. आणि हा जो टेबल आहे हा चांगला लर्न करायचा आहे. याच्याच बेसिसवर तुमची पूर्ण प्रॅक्टिस सेट खेळणार आहे आणि याच्यावरच तुम्हाला सगळेचे सगळे आन्सर येऊन जाईल. आता बिना किसी टाइम पास के आपण सरळ सरळ जाऊ प्रॅक्टिस सेट 8.2 वर. हा बघा हा वाला जो आहे तुम्हाला बॉक्स दिला आहे पेज नंबर 109 वर. ठीक आहे. आणि कसा काढायचा याची ट्रिक तर मी आताच तुम्हाला सांगून दिलो. आता आपली प्रॅक्टिस सेट कुठे आहे कुठे गेली रे. हा हे आपली प्रॅक्टिस सेट 8.2. आता एक काम करू 8.2 जा तो 2 चा जो आहे तो सेकंड क्वेश्चन आपण पहिले सॉल्व्ह करून टाकू. फर्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहोत पण सेकंड क्वेश्चन जो आहे तुम्हाला पहिले सॉल्व्ह करून टाकू आपण. पहा मग आता याला थोडंसं मी छोटा करून टाकतो नानो. हा आता पहा सेकंड मधला फर्स्ट क्वेश्चन सगळा काय कशावर राहणार आहे तुमच्या टेबलवर राहणार आहे. पहिला क्वेश्चन 5 sin
30 डिग्री प्लस 3 टॅन 45 डिग्री याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. आता पहा, जिथं तुम्हाला साइन 30, टॅन 45, कॉस 30, कॉस 60 जे बी दिसल ते तुम्हाला काय करायचे, फक्तच्या फक्त व्हॅल्यू पुट करायचे. आता इथं 5 दिसला म्हणून लिहितो मी 5 इनटू साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू काय राहील सांगा बरं, विचार करा तुम्ही मनातल्या मनात. काय राहील ती 1/2 प्लस 3 आहे म्हणून 3 इनटू टॅन 45 ची व्हॅल्यू काय राहील तुम्ही मनातल्या मनात विचार करा बरं, किती राहील 1. व्हेरी गुड, तुम्ही आन्सर बी देऊ शकता. 5 इंटू 1 5 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इंटू 1 म्हणजे काय होईल 3. डिवाइड मध्ये काय येणार आहात म्हणजे करा ते 1. यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 1 म्हणजे काय होईल 5 प्लस, तुम्हाला जर येत नसेल क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही लिहून घ्या, 5 इंटू 1 प्लस हा काय होईल 3 इंटू 2 यांचा मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 2 इंटू 1. 5 इंटू 1 म्हणजे किती 5 प्लस 3 इंटू 2 म्हणजे किती 6 डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2. 5 प्लस 6 किती 11/2 आणि याचाच आन्सर काय आला आपला 11/2. एक वेळा जो आहे हा पुन्हा लिहून टाकायचा आणि इज इक्वल टू का आन्सर आला आपला 11/2. अशा प्रकारे जो आहे हा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपण पाहू सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पहा. आता सेकंड क्वेश्चन काय, हा सेकंड वे बरं. 4/5 टॅन स्क्वेअर 60 प्लस 3 साइन स्क्वेअर 60 याची व्हॅल्यू काढायची आहे. 4/5 ऍज इट इज लिहून घेऊ आपण इनटू टॅन 60. टॅन 60 ची व्हॅल्यू किती राहते सांगा बरं मनातल्या मनात तुम्ही. व्हेरी गुड, टॅन 60 ची व्हॅल्यू किती राहते √3. याचा का करू आपण होल स्क्वेअर प्लस 3 आहे म्हणून 3 इनटू, पहा आता टॅनचा स्क्वेअर होता म्हणून √3 चा का केलो आपण स्क्वेअर. फक्त टॅन 60 असता तर √3 लिहिलो असतो, स्क्वेअर आहे म्हणून इथं बी काय लिहिलो आपण स्क्वेअर. साइन 60 ची व्हॅल्यू काय असेल सांगा बरं मनातल्या मनात विचार करा. व्हेरी गुड, साइन 60 ची व्हॅल्यू किती राहते √3/2 आणि याचा आपण का करू आपण साइनचा स्क्वेअर आहे म्हणून याचा आपण स्क्वेअर. आता हा 4/5 इंटू √3 चा स्क्वेअर म्हणजे किती 3 प्लस हा किती आहे इथं 3 इंटू √3 चा स्क्वेअर म्हणजे किती 3 अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे किती 4. आता यांचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 3 म्हणजे किती 12 डिवायडेड बाय 5 प्लस 3 इंटू 3 म्हणजे किती 9 डिवायडेड बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 12 इंटू 4 प्लस 9 इंटू 5 डिवायडेड बाय 5 इंटू 4. 12 इंटू 4 48 प्लस 9 इंटू 5 45 डिवायडेड बाय 5 इंटू 4 म्हणजे किती 20. आता यांची समजा आपण ऍडिशन करू तर किती येते तो मला वाटतं 93 आणि डिवायडेड बाय 20. हा जो आहे 93/20 आपला आन्सर राहील. एकदा जो आहे क्वेश्चन लिहून घ्यायचा अजून. हा आहे जो क्वेश्चन 3 मार्काला तुम्हाला येण्याचे जास्त चान्सेस आहे बरं. इज इक्वल टू लिहू आपण 93/20. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, 3 मार्क्स साठी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर आपण थर्ड वाला क्वेश्चन पाहू. सेकंडचा थर्ड वाला पहा. आता 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90 व्हॅल्यू पुट करू. 2 आहे म्हणून 2 sin 30 ची व्हॅल्यू सांगा बरं पटकन. व्हेरी गुड 1/2 प्लस cos 0 ची व्हॅल्यू सांगा बरं पटकन 1 प्लस 3 sin 90 ची व्हॅल्यू काय असू शकते 1. 2 कॅन्सल, इथं करायला 1 प्लस 1 प्लस 3 इंटू 1 3 1 प्लस 1 2 प्लस 3 5. हाच झाला आपला आन्सर. क्वेश्चन एक वेळा लिहून घ्यायचा आणि आन्सर डबल लिहून घ्यायचा. त्यानंतर थर्ड वाला झाला. आता सेकंड मधला फोर्थ का क्वेश्चन आहे टॅन 60. हा वाला पहा, हा पुन्हा एकदा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा 3 किंवा 4 मार्काला विचारू शकते.
tan 60 अपॉन sin 60 प्लस cos 60. आता व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला. सगळ्यात पहिले कोणती व्हॅल्यू आहे? tan 60. tan 60 ची व्हॅल्यू काय राहते आपली? √3 डिवायडेड बाय sin 60. sin 60 ची व्हॅल्यू काय सांगा बरं पटकन मनातल्या मनात? √3/2 प्लस cos 60. cos 60 ची व्हॅल्यू काय राहते आपली? 1/2. आता हा √3 जसाच्या तसाच ठेवा वरचा, अपॉन बी जसा तसाच ठेवा. याच्याकडे जर पाहिलं तर याचा डिनॉमिनेटर कसा आहे? सेम. याचा डिनॉमिनेटर मी सेम लिहून घेतो. न्यूमरेटरची ऍडिशन √3 आणि प्लस याचा न्यूमरेटर काय? 1. आता हा जो आहे उलटा करून त्याला मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे हा काय होईल? हा कुठं जायला? हा असा वरत कोणाकडे जायला? √3 कडे. म्हणजे हा 2√3 डिवायडेड बाय √3 प्लस 1. एवढाच जो आहे त्याचा आन्सर राहील 2√3 अपॉन √3 प्लस 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कोणता? हा आपला 5वा चालू आहे. दुसऱ्यातला 5वा. काय तिथं 5व्यामध्ये? cos स्क्वेअर 45 प्लस sin स्क्वेअर 30. पुन्हा एक वेळा व्हॅल्यू पुट करू. cos 45 ची व्हॅल्यू किती राहते? 1/√2. स्क्वेअर आहे म्हणून याचा का करू आपण? स्क्वेअर. प्लस sin 30 ची व्हॅल्यू किती राहते? 1/2. स्क्वेअर आहे म्हणून का करू आपण? स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 1 प्लस 2 into 1 डिवायडेड बाय 2 into 4. 4 into 1 म्हणजे किती? 4. 2 into 1 म्हणजे किती? 2 डिवायडेड बाय 4 into 2 म्हणजे किती? 8. हा किती येईल? 6/8. कितीचा भाग जाते? 2चा. आन्सर काय येईल? 3/4. सिंपल हा असा क्वेश्चन आहे. एक वेळा क्वेश्चन लिहून टाकायचा, त्याच्यासमोर हा आन्सर. नेक्स्ट वाला क्वेश्चन पाहू आता आपण. 6th वाला आणि लास्ट वाला या सेकंड मधला. मोठा होऊन रे जाऊ दे नाही म्हणते. सेकंड मधला 6th वाला काय? cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री इंटू वाला आहे प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. cos 60 ची व्हॅल्यू किती राहते? पटकन मनातल्या मनात सांगा बरं. सांगा पटकन. व्हेरी गुड. किती आहे? 1/2 इंटू cos 30 ची व्हॅल्यू सांगा बरं पटकन. व्हेरी गुड. √3/2 प्लस sin 60 ची व्हॅल्यू सांगा बरं पटकन. √3/2 इंटू sin 30 ची व्हॅल्यू सांगा बरं. 1/2. 1 into √3 म्हणजे √3. 2 into 2 म्हणजे 4 प्लस 1 into √3 म्हणजे √3. 2 into 2 म्हणजे 4. 4 डिनॉमिनेटर कॉमन आहे. एक वेळा लिहून घेऊन इथं काय राहील? √3 प्लस √3. आता एक आंबा ना एक आंबा, दोन आंबे. एक √3 ना एक √3, 2 √3 डिवायडेड बाय 4. 2 1 2, 2 2 4. हा आला आपला √3/2. अशा प्रकारे सिंपली आपण याचा आन्सर काढू शकतो. त्यानंतर आता हा थर्ड क्वेश्चन आहे. इफ sin θ इज इक्वल टू 4/5 देन फाइंड cos θ. पहा आता याचा आन्सर कसा काढायचा. sin θ दिलाय तुम्हाला 4/5. cos θ ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. आताच आपण एक आयडेंटिटी तुम्हाला मी 5वा फॉर्म्युला सांगितलं होतं. sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू काय राहते? 1. sin θ ची व्हॅल्यू किती आहे? 4/5. याचा का करू आपण? होल स्क्वेअर प्लस cos θ ची व्हॅल्यू काढायची आहे. cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. पहा sin θ ची 4/5. याचा का करू आपण? होल स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती? 16 डिवायडेड बाय 25 प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. आता हा 16/5 प्लस वाला आहे म्हणजे इकडे गेल्यावर काय होईल? तो मायनस. इथं लिहून घेऊ. cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 मायनस 16/5. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 5 into 1 म्हणजे 5, 16 into 1 म्हणजे 16. अरे सॉरी थोडासा इथं रॉंग झाला आपला. 25 आहे ना, हा आपण 5 लिहून घेतलो. क्या ना, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है.
25 इंटू 1 म्हणजे 25, 16 इंटू 1 म्हणजे 16 डिवाइडेड बाय 25 इंटू 1 म्हणजे 25. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 मायनस 16 म्हणजे किती 9/25. याला समजा आपण टेकिंग स्क्वेअर रूट केलो, स्क्वेअर रूट कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर किती येईल आपला कॉस थिटा, 3 चा स्क्वेअर रूट किती, सॉरी 9 चा स्क्वेअर रूट किती 3, 25 चा स्क्वेअर रूट किती 5, म्हणजे कॉस थिटाचा आन्सर आला आपला 3/5. बघा हा देखील तुम्हाला एकदम सोपी क्वेश्चन आहे, एवढूसा क्वेश्चन आहे हा, थर्ड क्वेश्चन 3 मार्क साठी येऊ शकते. व्हेरी इम्पॉर्टंट हा असा क्वेश्चन आहे. त्यानंतर सेम टाईपचा क्वेश्चन आहे आपला, इथं दिला आहे तुम्हाला आता कॉस थिटा इज इक्वल टू 15/17 साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये साइन थिटा दिला होता, कॉस थिटा काढायचा होता. या क्वेश्चन मध्ये कॉस थिटा दिला आहे, साइन थिटा काढायचा आहे. पहा मग आता कसा काढू, तोच फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा काढायचा आहे तर तो जसाच्या तसा लिहून टाकू, प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे माहित आहे, काय सांगा बरं, कॉस थिटाची व्हॅल्यू 15/17, याचा काय कराल होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 15 चा स्क्वेअर, सॉरी साइन स्क्वेअर थिटा प्लस 15 चा स्क्वेअर किती 225, 17 चा स्क्वेअर किती होईल सांगा बरं 289 इज इक्वल टू 1. हा प्लस वाला तिकडे गेल्यावर काय होईल मायनस, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 225 डिवाइडेड बाय 289. आता यांचा काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 289 इंटू 1 म्हणजे किती 289, 225 इंटू 1 म्हणजे किती 225 डिवाइडेड बाय 289 इंटू 1 म्हणजे किती 289. आता साइन स्क्वेअर थिटा 225 मायनस, सॉरी 289 मायनस 225 किती होईल सांगा बरं 289, 225 हा किती 4, हा किती 6, 0 म्हणजे हा किती आला 64/289. आता याचा काय करू आपण पुन्हा तसाच टेकिंग स्क्वेअर रूट, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट येईल साइन थिटा, 64 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे 8, 289 चा आताच आपण काढलो होतो, किती राहील तो 17, आणि हाच आपला 8/17 असा आन्सर राहील. ओके, आता मला वाटते हा व्हिडिओ बहुत थोडासा लंबा होत आहे. याच्यातला हा फर्स्ट क्वेश्चन राहिला, इथं जे आहे तुम्हाला बॉक्सेसच भरायचे आहे, तुम्हाला ऍक्टिव्हिटी सारखा वाटेल, पण हे बॉक्सेस जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करून भरायचे आहे. एक एक बॉक्सेस तुम्हाला कशा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे, तो जर या व्हिडिओमध्ये घेतलो तर हा व्हिडिओ 1 तासापेक्षा बी जास्त जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण काय करू, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहू. यामध्ये आपण सेकंड आणि थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन 3 क्वेश्चन पाहिलो आणि बेसिक पाहिलो. याच्या नंतरचे जो क्वेश्चन आहे एक क्वेश्चन नंबर 1 तो राहिला, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.